गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे शुक्रवार. आजची व्हॅल्यू ॲड इन्फॉर्मेशन आहे प्रोडक्शन डिप्लॉयमेंट. आपण दुपारी सविस्तर चर्चा करू. आजचा दिवस इम्पॉर्टंट का आहे माझ्यासाठी. सध्या मी चाललोय आता जिमला प्रियंकाला घेऊन. आजचा शेवटचा दिवस काम करायचं, परत आलं वीकेंड. सिमेंट आले वाटते. I'm solo dancing on your body. Three, four, five. Chest out, back stand. 1, 2, slow. Back straight झाली पाहिजे. हे बघ, मी वाजवतो, तू ऐका. हे बघा मित्रांनो, प्रियंका इथे पोहे बनवत आहे. मस्त दिसत आहेत. कसं झालंय, त्याच्यातच खातीये. आणि काय आहे विवान. विवान कुठे रे? बसू का मी खाली? आई चल. मी खातोय पोहे, दही आणि विवान सुद्धा खातो इथं पोहे. सेरेलॅक खाल्ले ना रे तू? तरी पण पोहे खातो. चल हा, बाय बाय. नको 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 नको. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 11:21. चला आता ऑफिसला जाऊयात. मित्रांनो, आज आमचं प्रोडक्शन होतं, तर ते सक्सेसफुली डिप्लॉय झालं आहे. आता ही गोष्ट काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहीत नसेल. त्याचा विषय असा आहे की तुम्ही जे काम करता ते तुम्हाला शेवटी कुणाला तरी द्यायचं असतं. मग ते लोक आपलं काम बघणार. मग ते आपण एखादी सर्विस क्रिएट केली, आपलं ॲप्लिकेशन क्रिएट केलं, तर ते लोक यूज करणार. तर त्यांच्याकडे सोपवणे या गोष्टीला म्हणतात प्रोडक्शन लाईव्ह. तर ते आज होतं. आणि हे प्रोडक्शन आमच्यासाठी खास का होतं, कारण मी म्युलसॉफ्टवर काम करतो. माझी टेक्नॉलॉजी आहे म्युलसॉफ्ट. MULESOFT इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी आहे. तर मी आधी जावावर काम केलं, नंतर म्युलसॉफ्टवर आलो. प्रोडक्शन होतं मॅन्युअल. म्हणजे काय का आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये कसं असतं, तुम्ही कोड क्रिएट करता, मग त्याची जार फाईल बनवता आणि मग ती डिप्लॉय करायची असते प्रोडक्शनच्या त्यांच्या एन्व्हायरमेंटवरती. मग हे सगळं मॅन्युअल होतं. आणि यावेळेस मी केलं हे ऑटोमेशन. म्हणजे फक्त एक बटन दाबायचं, तुमचा कोड जाणार तिकडे. मग आधी कसं सगळं चेक करायला लागायचं की बरोबर आहे का नाही. मग कॉल घ्यायला लागायचा, विचारायला लागायचं गेलं आहे का बाबा, तुमच्याकडे पोचलं आहे का. हे सगळं मॅन्युअल होतं. पण आता ह्यावेळेस आम्ही ऑटोमेशन केलं. म्हणजे मी कालच सगळं सेट करून ठेवलं आणि आज सकाळी 6:30 वाजता झालेलं आहे प्रोडक्शन लाईव्ह. तर खूप मस्त वाटतं आहे मला. मी इथून मागे काम करत होतो ॲज अ फ्रेशर किंवा 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स. तर प्रोडक्शनवर टाकायचा योग नाही आला, कारण ते लोक सिनियर लोक सगळे हँडल करत होते. पण आता कसं झालं आहे, थोडासा एक्सपिरियन्स पण वाढला आहे माझा. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे मला. मग तुम्ही जबाबदारी घेणं भाग आहे की बाबा 7-8 वर्ष झालेत, मग तुम्ही प्रोडक्शनवर
तुमचं काम टाकू शकता. ते एक सॅटिस्फॅक्शन आहे बाबा, आपण काम करायचं आणि दुसरं कोणी टाकणार, मग ते सगळं क्रेडिट त्याला जातं. काम जास्त वेळ नाही करायचं, जेवढा टाईम दिला आहे त्याच वेळेत करायचं. असं करायचं ना, एकदम डिपेंडन्सीच क्रिएट झाली पाहिजे. सगळ्या लोकांनी येऊन तुम्हाला विचारलं पाहिजे. मी म्हणत नाही मी परफेक्ट आहे, सगळे लोक माझ्याकडे येतात, पण अशी तुमची इमेज बनवायची. लागतात त्याला थोडेसे वर्ष लागतात, 2-3 वर्ष, स्टार्टिंगचे 4-5 वर्ष. तुम्ही काय करताय तेच कळत नाही. म्हणजे काम करताय ते कळतं, कोण यूज करतं आहे, कोण कन्झ्युमर आहे, बिझनेस काय आहे, तर ह्या गोष्टीच कळत नाहीत. भाऊ थांबा जरा, इकडून ट्रॅफिक आहे. चला मित्रांनो, आता जाऊयात. ऑफिसला आलेलो आहे मी, ऑफिसच्या जवळ. चला मित्रांनो, जेवण करू. पराठे केले प्रियांकाने आणि इथं आपल्याला आले मटण. तर पराठे आणि मटण काय कॉम्बिनेशन आहे मलाच माहित नाही, पण दोन्ही खावं लागणार आहे मला. आणि इकडे बघा, भाजी आहे तुमच्या वाटेची. भाजी आहे, कारण मी दुपारी बिर्याणी खाल्ली ऑफिसमध्ये. मित्रांनो, काल रात्री विवांसोबत खेळत होतो, मग टाईम स्पेंड करायला आम्हाला दिवसभर खूप बिझी असतो आम्ही, संध्याकाळचाच वेळ मिळतो. तर कालचा व्लॉग, म्हणजे हा व्लॉग बघताय तुम्ही, तो एंड करायला आम्हाला वेळ मिळाला नाही. तर आज आहे शनिवार आणि आजचा व्लॉगही उद्या येईल, पण हा व्लॉग एंड करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ. तर आजची व्हॅल्यू ॲड इन्फॉर्मेशन ही होती की मी कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करतो आणि आम्ही काम कसं करतो. तर हे जर तुम्ही रिलेट करू शकाल किंवा तुम्ही नवीन असाल, फ्रेशर, तर ह्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर कमेंट्स करा खाली आणि मी नक्कीच आन्सर देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू.